नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मे महिन्यातील अतिशय महत्त्वाचे मुद्दे. तर या महिन्यातील महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आता जे पावसाळ्यात सुरू होणारे जे आजार आहे, जसं की हिवताप आहे. तर पावसाचे पाणी आल्यानंतर जे डबके वगैरे साचतात, मच्छर तयार होतात, त्याच्यामुळे मग मलेरियाची साथ पसरते. त्याच्यावरच आजचे हे महत्त्वाचे या महिन्यातील जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते आहेत. आणि अजून जे काही अतिसार आहे, अतिसारसुद्धा सुरू होतो, त्याच्यावरसुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या महिन्यातील महत्त्वाचे मुद्दे बघूया. तर तापाशिवाय हिवतापाचे आणखी एक लक्षण कोणते? जेव्हा साधारण ताप येतो तर आपल्याला तेव्हा थंडी वाजत नाही, पण जेव्हा हिवतापाचा ताप येतो, मलेरियाचा ताप येतो, तेव्हा आपल्याला खूप अशी थंडी वाटते, म्हणजे हुडहुडी भरते. तर त्याचा पर्याय आहे हुडहुडी. डासाची अंडी नष्ट करण्यासाठी कोणते मासे सोडले जातात? तर हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की डासाची अंडी नष्ट करण्यासाठी गप्पी मासे सोडले जातात. जसे की आपल्या PSCमध्ये उपकेंद्रामध्ये गप्पी माशाचे टाके बांधलेले आहे. हिवतापाचे प्रभावित भागात राहणाऱ्या गर्भवती महिलेस ताप आल्यास तिची तपासणी कशाद्वारे करता येते? तर हे सुद्धा आपण UPT किट, HIV किट, रॅपिड मलेरिया किट वरील सर्व. तर यापैकी आपल्याकडे जी रॅपिड मलेरिया किट असते त्याच्याने आपण ते तपासणी करत असतो. रॅपिड मलेरिया किटने आपण ते गर्भवती महिलेची तपासणी करत असतो. त्यानंतर आहे हिवतापावर प्रभावी औषध कोणते? पर्याय आहे क्लोरोकिन, पॅरासिटामॉल, झिंक, फॉलिक ॲसिड. तर यापैकी आपण जे क्लोरोकिन देत असतो हिवतापावर ते प्रभावी औषध आहे. अतिसार साठी कोणते औषध द्रावण देणार? ORS, ग्लुकोज पावडर, नारळ पावडर, लिंबू सरबत. तर आपण अतिसारासाठी आपला जो कार्यक्रम असते दर महिन्याचा अतिसार, तर आपण ORSचे द्रावण जे मातांना करून दाखवत असतो. आणि तो जो अतिसार पंधरवाडा असतो तो आपण चांगला करत असतो. तर अतिसारासाठी आपण ORS हे द्रावण देत असतो. त्यानंतर आहे योग्य जोड्या जुळवा. तर एकीकडे पॉईंट दिले आहे आणि त्याच्यासमोर उत्तर दिलेले आहे. डॉट्स ट्रीटमेंट उपचार. ORS दूषित पाण्यापासून होणारा आजार, हवेतून होणारा आजार आणि क्लोरोकिन. तर डॉट्स ट्रीटमेंटचा उपचार आहे तर तो आपण क्षयरोगासाठी देत असतो. ORS आपण अतिसार झाल्यानंतर देत असतो. त्यानंतर दूषित पाण्यापासून होणारा आजार, तो सुद्धा अतिसारच आहे, जो दूषित पाण्यापासून होतो. त्याच्यानंतर हवेतून होणारा आजार, तर कोरोना हा हवेतून पसरणारा आजार आहे. आणि क्लोरोकिन, तर आपण मलेरियासाठी क्लोरोकिनची गोळी देत असतो. त्यानंतर बघू आपण चूक बरोबर. थुंकीची तपासणी क्षयरोगासाठी केली जाते. बरोबर. आपण जो दरमहा स्फुटम घेत असतो, थुंकीची तपासणी, स्फुटमची तपासणी होत असते आणि त्याच्यातून निदान लागते की क्षयरोग आहे किंवा नाही. हिवताप दूषित पाण्यामुळे होतो. चूक. दूषित पाण्यामुळे हिवताप होत नाही. मलेरिया उपचारासाठी क्लोरोकिनची गोळी वापरतात. बरोबर. क्षयरोगाचे उपचार होत असताना गर्भधारणा टाळली पाहिजे. हे सुद्धा बरोबर आहे, कारण क्षयरोगाचे उपचार सुरू असते तेव्हा कमीत कमी 6 महिने तरी गर्भधारणा टाळली पाहिजे. 1 आठवड्यानंतरही ताप येत असेल तर संदर्भ सेवा देऊ नये. हे चूक आहे, कारण 1 आठवड्यानंतर किंवा जास्त 2-4 दिवस जरी ताप आला असेल तर संदर्भ सेवा द्यायला पाहिजे. त्यानंतर बघू एका वाक्यात उत्तरे द्या. कोणत्या प्रकारच्या हिवतापाने मेंदूला हानी होते? तर फॅल्सीपेरम या हिवतापाने मेंदूला हानी होत असते. हिवतापाचा कोणता प्रकार अधिक धोकादायक आहे? फॅल्सीपेरम हा हिवतापाचा अधिक धोकादायक प्रकार आहे. तर आपण या महिन्यातला जे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे ते हिवतापावरच आधारित आहे, कारण समोरच्या महिन्यामध्ये पावसाळा सुरू होते, म्हणजे अगदी 15 दिवसांनी पावसाळा सुरू होत आहे. आणि त्याच्यानंतर मग पाणी जेव्हा साचते, हिवतापाची जेव्हा साथ वगैरे असते, म्हणजे मच्छरमुळे जे डासामुळे जो आजार होणारा आहे हिवताप, अतिसार हे आजार आहे, त्याच्यावरच या महिन्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते सगळे त्याच्यावरच आधारित आहे. तर हिवतापाचा जो हा फॅल्सीपेरम जो प्रकार आहे तो अतिशय धोकादायक आणि त्याच्यामुळे मेंदूलासुद्धा हानी होत असते. साचलेल्या पाण्यातील डासाच्या अंड्याचा नायनाट
करण्यासाठी त्यावर काय ओतावे? तर साचलेले जे पाणी आहे त्याच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी त्या पानावर आपण तेल ओतल्यानंतर ते जे डासाचे अंडी आहे त्यांची वाढ होत नाही. एखाद्या व्यक्तीला थंडी, हुडहुडी वाजून ताप आला असेल व रक्ताची तपासणी करणे शक्य नसेल तर काय करावे? तर अशा वेळी त्या व्यक्तीला पॅरासिटामॉलचा 1 डोस देऊन त्याला दवाखान्यामध्ये PSCला किंवा उपकेंद्रामध्ये संदर्भित करावे. अशा वेळी त्या व्यक्तीला पॅरासिटामॉल गोळीचा 1 डोस देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणीसाठी पाठवावे. क्षयरोगाच्या उपचाराचा कालावधी किती असतो? तर क्षयरोगाच्या उपचाराचा कालावधी 6 महिने अथवा किंवा त्यापेक्षा अधिक असतो. आता आपण बघू केस स्टडी. तर केस स्टडीमध्ये आपण बघू की गेली 2 वर्षे तुम्ही जेऊर गावात काम करीत आहात. तुमच्या आरोग्य सेविकेने तुम्हाला मुलांना होणाऱ्या जुलाबासंबंधी आयाच्या गटाशी बोलायला सांगितले आहे. त्यातील एक आई हात वर करून शंका विचारते की तिच्या मोठ्या मुलाने शाळेत असे ऐकले आहे की जुलाब होत असेल तरी भरपूर खायला प्यायला दिले पाहिजे, पण इतरांच्या मते त्याला उपाशी ठेवले पाहिजे, कारण तुम्ही जास्त पाणी दिले तर मुलाला जास्त जुलाब होतील. त्याने या बाबतीत काय योग्य आहे हे विचारले. तर आता आपण त्यावरील प्रश्न बघूया. तुमच्या वस्तीतील बालकांना जुलाब होण्याची कारणे कोणती? तर केस स्टडीवर आपल्याला पहिला प्रश्न आहे की तुमच्या वस्तीत जे बालक आहे त्यांना जुलाब होण्याची कोणती कारणे आहेत? तर पहिलं कारण आहे पिण्याचे पाणी असुरक्षित. जे ते पाणी पित आहे त्या वाडीतल्या वस्तीतले लोक, तर ते जे पाणी आहे ते पिण्याचे असुरक्षित आहे, म्हणजे टाकी झाकलेली नाही किंवा विहीर जे आहेत ज्या विहिरीचे किंवा नळाचे पाणी ते अस्वच्छ आहे. उघड्यावर शौचास बसणे, तर तिथे शौचालयाचा वापर होत नाही. सारे लोक आणि मुलं वगैरे सर्व उघड्यावर शौचास करतात, त्याच्यामुळे सुद्धा ते जुलाब होण्याचे एक कारण आहे. अस्वच्छ सवयी जसे की साबणाने हात न धुणे. साबणाने ते लोक हात अजिबात धुत नाही, जसे की शौचालयात जाऊन आल्यावर, अन्न तयार करण्याआधी किंवा नंतर, जेवणाच्या नंतर, मुलांना भरवण्यापूर्वी, जेव्हा ते शौचालयात जातात तेव्हा शौचालयावरून येतात तेव्हा हात साबणाने धुत नाही. त्याच्यानंतर ज्या स्त्रिया आहे, महिला आहे, ते जेवण करण्याआधी किंवा जेवण झाल्यानंतर आणि मुलांना जेव्हा जेवण भरवतात तेव्हा त्या हात म्हणजे साबणाने स्वच्छ धुत नाही, त्याच्यामुळे सुद्धा ते जुलाब होण्याचं एक कारण आहे. त्याच्यानंतर आहे शौचालय व वॉशरूम मुलारी उपलब्ध नसणे, म्हणजे तिथे शौचालयाची उपलब्धच नाही, त्याच्यामुळे ते लोक बाहेर उघड्यावर शौचास जातात. आणि वॉशरूम पण नाही आहे, जसे की मुतारी आहे ते पण उपलब्ध नाही. असे हे अनेक कारणं आहेत की ज्यामुळे वस्तीतील बालकांना जुलाब होण्याची अनेक कारणे आहेत. प्रश्न दुसरा, जुलाब होणाऱ्या मुलांना कोणता द्रवपदार्थ द्याल असे सुचवले जाते? तर जेव्हा जुलाब होते मुलांना तेव्हा आपण त्या मुलांना ORS देत असतो किंवा घरी तयार केली जे जलसंजीवनी आहे हे द्रवपदार्थ द्यायला आपण सांगत असतो. जसं की जलसंजीवनी म्हणजे घरच्या घरी जर ORS नसेल तर 1 ग्लास पाण्यामध्ये 3 बोटाच्या चिमूटमध्ये जेवढं मीठ येईल तेवढं मीठ आणि पोह्या खायच्या चम्मचने अगदी 2 चम्मच साखर टाकायची आहे आणि ते जलसंजीवनी घरच्या घरी करायचे आहे. ते सुद्धा एक ORSचंच काम करते. त्याच्यानंतर आहे पॉईंट तिसरा, मुलांच्या शरीरातील पाणी कमी झाले हे कसे ओळखाल? तर मुलांच्या शरीरातील पाणी कमी झाले हे आपण खालील लक्षणावरून ओळखू शकतो. जसं की मुलगा सुस्त आहे, बेशुद्ध आहे, म्हणजे तो एकदम झोपूनच राहत आहे, बिलकुल त्याच्यामध्ये थोडीसुद्धा हे चतुराई नाही आहे. असा मुलगा, डोळ्यात तेज नाही आहे अजिबात, तो म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर एकदम तो निस्तेज दिसते, त्याच्या डोळ्यामुळे अजिबात तेज दिसत नाही, पाणी पिऊ शकत नाही आहे किंवा कमी पितो. तो जो पाणी आहे त्याला म्हणजे पाणी प्यायची अजिबात इच्छा होत नाही, आपण पाणी दिलं तरी तो असं पित नाही किंवा पिलं तरी असं थोडंसं पित आहे. आणि त्याच्या शरीराच्या कुठल्याही म्हणजे त्वचा जी आहे त्याच्या आपण जर चिमटा काढला ती एकदम बिलकुल अशी
हळू बिलकुल हळूहळू जाते. आणि असे नॉर्मली जर बाळाची आपण असं जर ओढवलं, असा चिमटा घेतला तर ती अशी पटकन जाते, 1 सेकंदाचा वेळ लागत नाही. पण हा जर चिमटा आपण जेव्हा काढतो तेव्हा ते एकदम हळूहळू आत जाते. जर यापैकी जर कुठलेही जरी लक्षण असले तर हे आपण जे लक्षण आहे मुलांच्या शरीरातील पाणी कमी झाले, हे याच्यातले हे लक्षण आहे. त्याच्यानंतर ORSचे द्रावण तयार करण्याची पद्धत सांगा. तर ORSचे द्रावण जे करायचे आहे त्याची सर्वात महत्त्वाची पहिली पद्धत म्हणजे 6 पद्धतीने हात धुणे, साबणाने स्वच्छ 6 पद्धतीने हात धुणे. त्याच्यानंतर एक मोठा गंज घ्यायचा आहे स्वच्छ तो, आणि त्याच्यामध्ये ORSचं पॉकेट घ्यायचं. फोडण्याआधी त्या पॉकेटची एक्सपायरी डेट बघायची, नंतरच कैचीने कापायचं आणि ते मग त्या गंजात टाकायचं. ते टाकल्यानंतर मग नंतर 1 लिटर पाणी घ्यायचं. ते पाणी उकळून गार केलेलं असावं आणि ते पाणी ओतायचं त्या भांड्यामध्ये, गंजामध्ये, आणि ते चमच्याने चांगलं ढवळून टाकायचं. ढवळल्यानंतर त्याची चव बघायची. चव जर आपल्या अश्रूसारखी असेल तर आपण समजायचं की आपलं जे ORSचं द्रावण आहे ते योग्य व्यवस्थित झालेलं आहे, आणि ते द्रावण जे आहे ते झाकून ठेवायचं आणि पुढील 24 तासामध्ये ते संपलं पाहिजे. जर संपलं नसेल तर ते फेकून द्यायचं, दुसऱ्या दिवशी दुसरं द्रावण बनवायचं. अशा प्रकारे आपल्याला ORSचं द्रावण बनवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण केस स्टडी बघितली आणि केस स्टडीचे 4ही प्रश्न आपण बघितले. तर याच्यानंतरचे आपले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत आपला व्हिडिओ आज इथे समाप्त करूया. माझ्या सर्व आशा मैत्रिणींना नमस्कार.